नमस्कार. काय तुम्हाला सुद्धा चालताना फार त्रास होतो आणि गुडघेदुखी प्रचंड होते? चालताही येत नाही कारण एवढ्या तीव्र वेदना असतात. सूज फार असते. बसल्यावरती गुडघेदुखी फार होते कारण बसायला जेव्हा आपण लागतो उभे असताना तेव्हा प्रचंड गुडघेदुखी होते. आता कसं तरी बसलो असेल तर उठताना सुद्धा फार वेदना होतात. तुम्हाला जर या सर्व प्रकारच्या वेदना असतील, गुडघेदुखी रिलेटेड उठताना, बसताना किंवा जास्त काळ काम करताना, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं नवीन वर्षामध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. नवीन वर्ष सुरू झालेलं आहे, तर चला मग अगदी मस्त असा घरगुती उपाय बघूया गुडघेदुखीसाठीचा. आपल्याला 1 चमचा मेथी दाणे घ्यायचे आहेत. मेथी दाण्यांमध्ये जंतुनाशक, सूज कमी करणारे आणि पचनासाठी उपयुक्त घटक असतात. हे गुडघेदुखीवर प्रभावी परिणाम करू शकतात. यामध्ये अँटीऑक्सिडंट, फंगल प्रॉपर्टी सुद्धा असतात, फायबर सुद्धा भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आपल्याला मेथी दाण्याचा वापर गुडघेदुखीसाठी आवर्जून करायचा आहे. फक्त जेही आपण प्रपोर्शन घेत आहोत ते प्रत्येकी आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे. 1 चमचा काळे जिरे घ्यायचे आहेत. काळे जिरे मला भेटले नाही म्हणून मी इकडे साधे जिरे घेते आहे. काळे जिरे आयुर्वेदिक दुकानामध्ये तुम्हाला इझिली मिळेल. काळे जिरे आपल्या शरीरातील सूज कमी करण्यात मदत करतात आणि ते एक उत्तम वेदना निवारक म्हणून कार्य करत असतं. त्यामुळे काळे जिरे घ्यायचे आहेत. त्यानंतर घ्यायचा आहे 1 चमचा ओवा. ओवा आपल्या शरीराच्या आतून उष्णता निर्माण करून सूज कमी करतो आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. प्रत्येकी 1-1 चमचा मेथी दाणे, काळे जिरे. जर काळे जिरे भेटलेच नाही तर माझ्यासारखं साधं जिरे घेऊ शकता आणि ओवा तुम्हाला घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा प्रत्येकी 3 टेबलस्पून आपलं हे जे काही मिश्रण आहे हे आपलं तयार झालेलं आहे. आता याला आपल्याला प्रोसेस करावी लागणार आहे. ही पावडर तुम्ही एकदा सुद्धा बनवून ठेवू शकता. आता मी इकडे भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला हे टाकायचं आहे आणि हे एकदम मंद आचेवरती आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. यामध्ये कसल्याही प्रकारचा तुपाचा वापर करायचा नाही. ड्राय रोस्ट आपल्याला करायचा आहे. हा उपाय घरच्या घरी तयार करता येतो आणि हा सुरक्षित सुद्धा आहे. आपण या उपायाचा नियमित वापर केल्यास गुडघेदुखीपासून लवकरच आराम मिळू शकतो. आपल्याला हा उपाय आवडला ना तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि असेच आपल्या युट्यूबवर अधिक टिप्स आणि उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू. आपलं वय वाढत चाललं की आपल्याला गुडघेदुखी होते. 50 वर्षावरील जणांना जास्त करून गुडघेदुखी होते. पण आता यंगस्टर म्हणजे मध्यमवर्गीय जसं की 25 ते 30 मध्ये असलेल्या जे काही यंगस्टर आहेत त्यांना सुद्धा ह्या गुडघेदुखीचा त्रास व्हायला लागलेला आहे. मग अशा वेळेस आपण हा घरगुती उपाय नक्की ट्राय करू शकतो. तुम्ही बघू शकता आता हे मंद आचेवरती मी भाजलेलं आहे आणि व्यवस्थित ओवा ना असा उडायला लागला आहे आणि यामधनं खूप छान सुगंध असा यायला लागतो. तेव्हा समजून जायचं हे झालंय. नंतर हे थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे कोमटसर असलं तरी चालेल पण अति गरम नको. आता आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे आणि याची पेस्ट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला यासोबतच वेट लॉस सुद्धा करायचं असेल तर यासोबतच तुम्ही 2 चमचे धने घ्या आणि ते सुद्धा यासोबतच ड्राय रोस्ट करा आणि याची सेम पद्धतीने पावडर करून घ्यायची आहे. ही पावडर जेव्हा रूम टेम्परेचरवरती येईल तेव्हा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायची आहे. फ्रीजमध्ये ही पावडर ठेवायची नाही आणि जमलं तर हप्ताभर जेवढी पावडर पुरेल तेवढीच करायची आहे. एक्स्ट्रा करायची नाही. कारण त्याचा सुगंध जसं जसं ही पावडर जास्त काळ राहते ना तसा तसा कमी होत चालतो. त्यामुळे जेवढा आपण फ्रेश बनवू तेवढा रिझल्ट सुद्धा छान आहे आणि बिलकुल फ्रीजमध्ये ठेवू नका. आता ही पावडर आपली साधारणतः 3 ते 4 दिवसाची तयार झालेली आहे आणि जर कमी प्रमाणात वापरली तर हप्त्याभराची पावडर ही तयार झालेली आहे. हिचा वापर कसा करायचा तर एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्यायचं. सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला हे काम करायचंय ब्रश करण्याच्या आधी. त्यामध्ये अर्धा ते 1 चमचा आपल्याला ही पावडर टाकायची आहे. लक्षात घ्या तुम्हाला हे रात्री झोपण्याच्या आधी सुद्धा करायचं आहे. म्हणजेच दिवसभरातून 2दा तुम्हाला हे ड्रिंक प्यायचं आहे. एक तर झोपण्याच्या आधी आणि एक सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उपाशी पोटी प्यायचं आहे. 15 दिवस तुम्ही हे ट्राय करा. वेट लॉसवर असाल वेट लॉस सुद्धा होईल आणि गुडघेदुखीमध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला वेदना ज्या आहेत त्या कमी झालेल्या दिसतील आणि खूप आराम मिळेल. आता हे यामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की मेथीमुळे कडवटपणा तुम्हाला जाणवतोय, 1-2 दिवस वाटेल पण नंतर सवय झाली तर होऊन जाते. तर तुम्ही यामध्ये पाणी कोमटसर असताना मधचा वापर करू शकताय. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. फेसबुकवर बघत असणार फॉलो करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला माझ्याकडून तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या मनातील ज्या मनोकामना आहेत ते सर्व पूर्ण होत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार.